रांगोळीतून साकारले विठ्ठल रुक्मिणीचे चित्र। आषाढी एकादशी निमित्त एका विद्यार्थिनीने रांगोळीतून विठ्ठल रुक्मिणीचे चित्र साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कुमारी वैष्णवी श्याम सुरडकर हिने विठ्ठल रुक्मिणीचे रांगोळीतून चित्र साकारले। याविषयी गावदर्शन लाईव्हला दिलेली ही प्रतिक्रिया। रामकृष्ण हरी, माझे नाव वैष्णवी शामराव सुरडकर, राहणार कासोद, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी कासोद या गावातील राहणारी रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त खूप छान असा भव्य दिव्य सोहळा पण बघायला मिळाला आणि खूप भावी भक्त पण आमच्या आज मंदिरामध्ये दर्शनासाठी आले आणि आमच्या गावामध्ये खूप असं मोठं मंदिर आहे। योगायोगाने ते आमच्या गावामध्ये आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, त्याचा मला खूप अभिमान आहे। जरी आपल्याला पंढरपूरला जरी जायला नाही भेटलं तरी इथे येऊन आपण असं दर्शन घेऊ शकतो आणि खूप असं छान वाटतंय। मी आज इथे एक विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढली, तर मला एकदम असं खूप छान वाटलं की नाही बाबा, आपण काहीतरी आज करून बघावं, आषाढी एकादशी निमित्त आपल्या हातून काहीतरी घडावं। त्यामुळे मी आज इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि प्रत्येक जणाने मला खूप छान प्रोत्साहन केलं, त्यामुळे मला खूप आनंद वाटला। आणि आज आपण इथे सगळे म्हणजे खूप आनंदी आहोत। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।